कोकणात भाऊबंदकी नवी नाही। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांच्यात भाऊबंदकीचा नवा प्रयोग सुरू झालाय। आगामी निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वाची जबाबदारी न दिल्यानं भास्कर जाधव नाराज असल्याचं बोललं जात आहे। त्यांना विश्वासात न घेताच तटकरेंनी चिपळूण आणि संगमेश्वर पालिकेची जबाबदारी परस्पर रमेश कदमांना दिल्यानं जाधव अस्वस्थ आहेत। या सगळ्या नाराजी नाट्यात भास्कर जाधवांनी मौन बाळगलंय, तर ते नाराज नाहीत असा दावा तटकरेंनी केलाय। भास्करराव जाधव पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, रत्नागिरी जिल्ह्याचे ते प्रभारी आहेत। मी निक्षून या ठिकाणी सांगतो की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भास्कररावांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीला मजबूतीने सामोरं जाईल आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगलं यश आम्ही निश्चितपणाने मिळवू। भास्कर जाधव शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादीत आले। राष्ट्रवादीत आल्यापासून जाधव आणि तटकरे यांच्यात स्पर्धा सुरू झाली। तटकरे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जाधवांना जाणीवपूर्वक डावलण्यात आलं। रमेश कदम यांच्यावर जबाबदाऱ्या टाकल्यानं जाधव नाराज असल्याचं बोललं जात आहे। राष्ट्रवादीत अस्वस्थ असलेले भास्कर जाधव पुढे काय करणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। याबाबत भाजप प्रदेशाध्यक्षांकडे विचारणा केली असता ते काय म्हणाले? अशी काही आमची प्रत्यक्ष अजून कोणाशी चर्चा झाली नाही, पण भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंग सुरू आहे आणि त्या जर कोणी येत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू। मात्र भास्कर जाधव राष्ट्रवादी सोडणार नसल्याचं त्यांच्या समर्थकांकडून सांगण्यात येत आहे। कोकणात रंगलेल्या या नाराजी नाट्यात शरद पवार कसा तोडगा काढतायत याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।